सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्गवासियांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे। कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात एवढा जोरदार पाऊस पडला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेले। ठिकठिकाणी सखल भाग जो होता तो पाण्याखाली गेला। आता आपण आहोत अशाच एका भागामध्ये जिथे आपण हे पाहू शकता की कशा पद्धतीने सखल भागात पाणी साचलं आहे आणि एक दुकानच चक्क या कालच्या पाण्याच्या प्रवाहावर वाहत आलेलं आहे आणि हे दुकान जे आहे ते बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे त्यांचा तो सुरू आहे। या दुकानातील हे सामान आपण पाहू शकता की या चॉकलेटच्या गोळ्या आहेत, त्याचबरोबर हा भोपळा आहे, गुटख्याची पाकिटं आहेत, त्याचबरोबर इतर हे दुकानातलं साहित्य आहे, चहा पावडर आहे। अशा पद्धतीने त्या तिथे आपण पाहू शकता की दुकानातील सामान जे आहे म्हणजे पाणी जो भरतात तो स्टीलचा हंडा जो आहे तो फार दूरवर तिकडे वाहत गेलेला आहे, त्याचबरोबर खुर्च्याही वाहत गेलेल्या आहेत। अशा पद्धतीने जे आहे ते सिंधुदुर्गवासियांचं काल पावसाने जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत केलेलं आहे। एकूणच अतिवृष्टीचा हा सगळा विचार करता प्रशासनाकडून आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाकडून NDRFची 34 जणांची एक टीम सिंधुदुर्गात तैनात करण्यात आलेली आहे। तुर्तास पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन जे सिंधुदुर्गवासियांचं विस्कळीत झालं आहे ते पूर्वपदावर येताना दिसत आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।